अजित पवार उर्मट माणूस, बारामतीतील त्यांची सत्ता खालसा करणार, विजय शिवतारेंचा निर्धार, तर अपक्ष म्हणून लोकसभा लढवण्याची केली घोषणा। बारामतीतील रावणाविरोधात आमची लढाई, शिवतारेंचा अजित पवारांवर घणाघात, तर ठाण्यातील शिंदेशाही संपवायचे का, अजित पवार गटाचा इशारा, 2 दिवसात शिवतारे निर्णय बदलतील, महाजनांना विश्वास। भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील नेत्यांना स्थान, नितीन गडकरी नागपुरातून तर पियुष गोयल उत्तर मुंबईतून लढणार असल्याची सूत्रांची माहिती, गोपाळ शेट्टींचा पत्ता कट होण्याची शक्यता। नाशकात श्रीकांत शिंदेंनी गोडसेंची उमेदवारी घोषित केल्यानं महायुतीमध्ये नाराजी, कार्यकर्त्यांसाठी अशा घोषणा होत असतात, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। अमरावतीचा खासदार कमळावरचा असेल, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य, तर अमरावतीबाबत भाजपचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, आमदार रवी राणांचं प्रत्युत्तर। राजीनाम्यानंतर पक्ष प्रवेशासाठी काँग्रेस राष्ट्रवादीसह अनेक पक्षांची ऑफर, राज ठाकरेंचाही फोन, वसंत मोरेंचा दावा। शिवधनुष्य सोडा, शिंदेंना त्यांच्या 40 जणांच्या दाढीचं वजन पेललं जात नाही, आत्ताच उताणे झालेत जागा वाटपावरून, उद्धव ठाकरेंचा जोरदार घणाघात। मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करणारे देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री पदाला कलंक, जरांगे पाटलांचा हल्लाबोल, तर मराठा समाज योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा शिंदेंना दिला इशारा। मुंबईतील 8 ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांचं नाव बदलणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय। आणि अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे आणि मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी राज्य सरकारचा निर्णय।